आज कपड्याला भाव आहे पण कापसाला नाही. आज सोयाबीनचे तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत पण सोयाबीनला मात्र भाव नाही. अरे साधं कांदा भजी घ्यायचं म्हटलं ना तरी 40 रुपये प्रति प्लेट पैसे द्यावे लागतात. पण माझ्या बळीराजाच्या कांद्याला मात्र 2 रुपये प्रति किलो भाव. संपूर्ण जगाला अन्न पुरवणाऱ्या माझ्या शेतकऱ्यालाच आज 2 वेळची भाकरी मिळेनाशी झालीये. झालेल्या अतिवृष्टीमुळे आज शेतकरी कमरेपर्यंत शेतात भरलेल्या पाण्यात उभा राहून बुडालेल्या स्वप्नांकडे पाहून हळहळतोय. मुलांचं शिक्षण कसं करू, बायकोचं गहाण ठेवलेलं सोनं कसं सोडू, लग्नाला आलेल्या मुलीचा खर्च कसा काढू, आज शेतात बुडालेल्या याच शेतासाठी घेतलेलं कर्ज फेडू तरी कसं, अशा वेगवेगळ्या प्रश्नांनी आज माझा बळीराजा सडलेल्या आणि वाहून गेलेल्या शेताकडे पाहून रडतोय. पाण्याखाली गेलेल्या शेतीसोबत शेतकऱ्याची स्वप्ने देखील वाहून गेली. सगळी शेती तर गेलीच हो, सोबत गोठ्यातल्या माझ्या लेकरांसारख्या जपलेल्या गाई म्हशी देखील या पाण्यात बुडून गेल्या. असा आक्रोश करत माझा शेतकरी आज ढसाढसा रडतोय.